पहिले जुने नेम आपल्या आजूबाजूला बसलेल्या माया आहेत ना, त्या मायांना विचारा. आज सुद्धा जुन्या बाया डोक्यावर ना पदर पडू देतीत नाही. देर जेठ सासू सासरासना विषय सोड द्या. जुन्या बाया जर डिकरा आहे ना, डिकराला देखील सुद्धा मोठा डिकराला देखील बाया पदरलेल्यात. तर देराने जेठाने सांगित काय हो पण तो आपला डिकरा आहे ना माय, काय पदरले नाही हो माय, तो देर जेठ सारखा दिकस. म्हणजे डिकरा जरी देर जेठ सारखा दिके तरी पहिल्या बाया पदरलेली आहेत. काय मर्यादा होती, बरोबर आहे की नाही. हो, जर का गावमान असा टोपीवाला एखाद बाबा दिकी जाय ना मन माय लगेच पदर टाके डोक्यावर, पडू ते दियेच नाही. पण जर पडेल राहणार पटकन टाकली असा टोपीवाला बाबा असले देखे का. आणि जर कधी रस्त्यावर चालता चालता डोक्यावर वजन राहू द्या काही राहू द्या, जर समोर ते माणूस शिराय ना आपला गावमान आहे माहित नाही ना आता काय शे, पण टोपीवाला आहे आपला ते मोठा शे चेतन बाबा, आपल्यापेक्षा मोठा शे वयस्कर म्हणा, सासरा लागत असेल, जेठ लागत असेल, आजल सासरा लागत असेल म्हणशीन, समोर ते बाबा जाय ना मन माय असं तोंड फिरायली, पहिले त्या बाबाला निघ जाऊ दे मग मन माय त्या रस्ता वाटीन जाय, अशी पद्धत होती पहिली. आता कसं काय वातावरण आहे हो सोनचिडी, आता कसं काय वातावरण. एक नाही पण टोपीवाला आहे म्हणा, सासरा लागत असेल, जेठ लागत असेल, कोणीतरी मोठा असेल, मन माय दोन फिरायन उभी राहते त्या माणूसकडे देखे सुद्धा नाही, पहिले त्या माणूसला निघी जाऊ दे मग मन माय त्या रस्ता तरी जाय. काय नियम होतात पहिला. हाते ते मन बहीण सगळं सासराना विचारते ना बिल्ल मोठा टाकाल करस, मर्यादा नाही राहिली. पहिलं काहीच राहिलं नाही महाराज, बरोबर आहे की नाही. पहिलं काहीच राहिलं नाही. जुनं सांगास ना तरी कीर्तन वस म्हणा, नुसतं जुनं सांगा मा. हो पण आहे ना पडूच देऊ नका बहिणी, तिथला करता शिल गेले मी आठे जास्त पडी घ्या त्यांना समजिले ना उद्धार होई घ्या. तुम्ही काय चांगला कीर्तनकार बोलायले का, एक नंबर ना निचले बोलायले मग काय. विठ्ठल 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 त्याच्यासाठी आहे ना, जर आपल्याला महिला मातांकडनं अपेक्षा असेल सासऱ्याला बघून सुनबाईनं पदर घेतला पाहिजे. सासरा बी तसा होतात पहिला, या बसलेत ना या बाबास लागून ठीक शे बा. आता जे आमना बनी राहणार ना बोगस काम कर टाकायचे त्याशनी. पहिला सासरा इथला नेम माराय, सुनबाई जर दिकी जाई ना, सुनबाईना समोर त्याशनी बायकोन संगे सुद्धा बोलत नाही त्या. नाही हो बोला मग जर एका शब्दाना तोलग्या म्हणून सुनबाई काय विचार करी मायो म्हण सासरा बी वाय बारात दिकत. म्हणजे सगळी बायकोन संगे, म्हणजे बायको काय चुलत राहत नाही, सगळी बायकोन संगे सुद्धा बोलत, सगळी बायको सोबत सुद्धा बोलायला घाबरेत म्हणून बाई काय विचार करीन भाऊ का हो, बरोबर आहे की नाही. आणि आता ना सासराच्या बनी राहणार ना त्याच मग 40% सासरा असा शेतच. सुनबाई आंघोळ नाही करता गरम पाणी चुलावर ठेवस आणि भाऊ इथलची चड्डी घाली ना अंग शेकस. हो आप्पा तू मोठी चड्डी घाल रे हो म्हणा काका. हा ती काकू कसाल पदरली इथलची चड्डी घाली ना अंग शेक बानट सुरू ना रे उलगेल वावर. एकाकडनं अपेक्षा ठेवायला कसं चालेल हो. नियमाचं पालन आपल्यालाही करावं लागतंय. विठ्ठल विठ्ठल तुम्ही पदरल्यानंतर मला सरकार पगारने चालू करावं, पण आपली संस्कृती आहे डोक्यावर पदार, आलेल्या अतिथीचा आदर, सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर, तिलाच म्हणावं इंडियन मदर. भारतीय नारीनं डोक्यावर पदर घेतलाच पाहिजे, ही आपली हिंदू धर्माची संस्कृती आहे. हा अजून सांगू का, आपल्या कान्हा देशाची मुलगी राष्ट्रपती झाली माय पण डोक्यावरचा पदर पडू दिला नाही. काय नाव आहे. हा आपल्या कान्हा देशाचीच, कान्हा देशाचं माहेर आहे त्या बाईचं, प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती होई गई माय पर तरी डोक्यावर पदर पडू दिला नाही. काय संस्कृती महाराज. एखादा फोटो मध्ये गेले का प्रतिभाताईना पदर पडेल असं, राष्ट्रपती होई गई बाई तरी पदर पडू दिना नाही. मन बहीण बचत गटनी मीटिंगला जा आणि पलो तिरपा खोचिले हो सांगू काकू पदरले हो बहीण तू खिचडी वाटस हो सोनचिडी. आटे राष्ट्रपती पदरले जाणे खिचडी वाटणारी बहीण तिरपा पदर खोचिले भानट सोरूत नाही. मस्त पदरले हो वजन मारा हो. हा तुम्ही घर मान्यासान साडी कितला राज बहिणीसून घर मान्यासान साडी कमीत कमी 500-600 रुपयानी. 600 रुपयाची साडी, 600 रुपयाची साडी 6 वार साडी, 6 मीटरची साडी 600 रुपयाला. मीटर कितीला पडलो काका 100 रुपयाला. 100 रुपयानं मीटर एक, बरोबर आहे ना. 100 रुपये मग 1 मीटर. तुम्हाला पदर कितला मीटर ना रास 1 मीटर ना. तो 100 रुपयाना पदर जर डोक्यावर टाकले ना तुम्हाला बापनी करोड रुपयानी इज्जत वाढवतो क्षमतारा. तुम्हाला डोक्यावर ना पदर जर देखील ना कुठे ना माहेर राही पूर्ण. अरे काय संस्कार आहेत भाऊ, काय वय नाही भाऊ माय बापनं पदर पडू देत नाही भाऊ पोर. मग काय फरक पडत जर नुसतं डोक्यावर पदर टाका मग आपला मायबापनी इज्जत वाढासो टाकी. चला बा पदर लेवा मग नुकसान होस महाराज. आम्ही मालेगावना स्टँडवर 17 बाया पदर लेता लेता मरी घेता असं वाचले त्या आम्ही पदर लेतीत नाही असं दे असं काही शका. हा
शिलगायले हो पदर, काय फरक पड रहा ना. बाकी नाही पाहिजे. हा मारा सटके सटके जायचं, चुका टोकीले ना किथे डावा शिलगा जाय. विठ्ठल 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 हे विठ्ठल. आको एक नवीन वस्त्र येले. मी प्रत्येक कीर्तन मा सांग राहिनो ते वस्त्र तुमले माहिती नाही. खेळा माझं का गुशी जायले कोपरे कोपरे गाऊन माले जर दिखना बिकना ना एकला तो गाऊन डायरेक्ट चाकू गाली खून करणार त्यांना. त्यांनी इथला सत्यानाश करेल ना. तो काय आपलं संस्कृती नाही, आपला धर्मामा नाही, काय हिशोबमा नाही भरतो. कताई नाही येईल काय येईल काही समजी राही नाही. जर तुमच्या शरीराला व्याधी असेल तर नक्की घाला माया हो. जर तुम्हाला शरीराला काही त्रास आहे भाऊ, उठणं बसणार काही त्रास होणार नक्की घालायला पाहिजे. मी विरोध करणार नाही, पण काम नाही गरज नाही तो गाऊन घालेन. तुम्ही भटकाव फिर येते बहिणी हा येडापणा नाही काय शे. आणि समजा तुमले जर सवय पडीच घेऊ गाऊन घाला नाही, रातले घालल्या ना रूममा घुशी जावा ना तट्यातून बदलायला ना ततच पडी राहा ना, बाहेर निघाणं नाही, तोंड काढानं नाही. कारण तुम्ही जर बाहेर दिकी घेतला अंधारामा एखादा कच्ची मत ना ब्याईन मर जाई ना. तुम्ही काय चांगल्या दिखतीस का त्या गाऊनवर? त्या बाजरीवर ना चिडावडाल नाही लाकडे काढ देऊ का आपण, तशा दिखतीस बहिणी म्हणून तुम्ही म्हणीशीन ते गाऊन फावून घाली बाहेर निघा ना घरमान मरी मरा ना तुम्ही. विठ्ठल 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 अंजनी मातेनं जर का प्रसाद भक्षण केल्या समोर माकडाला बघितलं आणि ते बघितल्याच्या नंतर तिच्या मुलाला सुद्धा शेपूट आली. म्हणजे हे जे आपण बघतो जे विचार करतो ते आपल्या लेकरांवर पडतात. दिवस गेल्याच्या नंतर तेवढी मर्यादा पाळली पाहिजे बरं का, तेवढी मर्यादा पाळली पाहिजे. अर्थात हनुमंतरायांचा अधिकार वेगळा आहे, हनुमंतरायांना कर्तबदारी करायची होती त्याच्यामुळे शेपूट आली, तो भाग पण वेगळा आहे. पण मला जे सांगायचं याच्यावर लक्ष द्या. जर पोरं चांगली जन्माला आली पाहिजे असं जर वाटत असेल ना, त्याच्यासाठी मायबापांची कुक सुद्धा तेवढी पवित्र असली पाहिजे म्हणजे चांगले पोरं जन्माला येतात. काही काही लोक म्हणतात महाराज पोऱ्याला काही मना आत्मा होता का, मग तो बिगडी घ्या मोठा व्हानंतर बिघडणार ते जाऊ दे, पण दाखल पण पाहिजे समजायला पाहिजे होतं. एकदा ना आत्मा सुटी घे विषय संपी घ्या. जाऊ लगून आपला आत्मा दूर येतो लगून खेचे धरो. दिवस गेल्याच्या नंतर तुम्ही ग्रंथ वाचले पाहिजे. हो, राजे छत्रपती शिवरायांच्या कथा वाचल्या पाहिजे, मोठल्या महात्म्यांच्या कथा वाचल्या पाहिजे, ग्रंथ वाचले पाहिजे. हा, पण मन माहिती दिवस गई का आत्मा रिमोट दरी बटस. हा आखो काय काय मावल्या तर इथलं बोगस काम शे ना. उठीस नाही पाणी पिवायला बी जातेच नाही, जोडेच बाटल्या तरी बटी काय उठीन फ्रीज लगू जाऊ माय पहिलेच बाटली जोडे तरी बट. हा मग ते बाटली पेस पाणी आणि टीव्ही दखल चाल दाखल पण बाटली सवय पड जा. हा तूच बाटली तरी बटेल होती काकू पहिला पाहिजे तो काय बाटली सोडी हाते. आणि बाटली जर सोडायची पण असेल, जर घरात तुमचा भाऊ तुमचा मुलगा तुमचा नवरा किंवा बाप दारू पित असेल तर कोणत्या मोठ्या महात्म्याकडे कुठं जायची गरज नाही, वैद्याकडे जायची गरज नाही. मग काय करायचंय? स्वयंपाक करत असताना रामकृष्ण हरी म्हणायचं, राधेश्याम म्हणायचं, राधे राधे म्हणायचं, भगवंताचं नामचिंतन करायचं, मग भाकर तापायची, भगवंताचं नामचिंतन करायचं, भजन गायचं, मग भाजी बनवायची. नक्कीच वर्ष 2 वर्ष 3 वर्षांना तुमच्या पोराची तुमच्या भावाची तुमच्या नवऱ्याची तुमच्या बापाची दारू सुटते. पण स्वयंपाक करत असताना रामकृष्ण हरी म्हणलं पाहिजे, राधे राधे म्हणलं पाहिजे, नक्कीच दारू सुटते. पण या बहिणीच रांता डिंग डांग डिंग मग तो डिंग डांग करतच येस. आता त्या एक वेगळं वारं होत जायचे. मी ठरवलंय बाबा महिन्यातून मी कमीत कमी 3 दिवस बसने प्रवास केला पाहिजे. दिनेश दादासाहेब, महिन्यातून 3 दिवस तरी मी बसने प्रवास करायला पाहिजे असं ठरवलंय. त्याच्या मागचे कारण असे, पहिलं कारण असं का मी गरीब घरना पोरे असे, आपली लायकी आपण विसरणार नाही ती याद राहायला पाहिजे मनीषीने एसटीना प्रवास करणं आहे. दुसरी गोष्ट मनात ज्ञानमा कुठेतरी उदाहरणे देवाला कमी पडायला लागले तर एसटीवर फिरवणं मुकला लोक भेटस आणि मुकलं शिकायला भेटस. दुसरं कारण हा म्हणजे 2-4 कारण आहेत, बाकी नाही सांगस नंतर सांगतो बाकी. हा कारण तुम्ही दिले तिथला वापट सांगाल नाही परवडाव ना. मी बसने प्रवास करत होतो एक मस्त 70-75 वर्षाचे बाबा होते. 70-75 वर्षाचा बाबा आणि तो बाबा गाणं म्हण राहता. कोणतं गाणं म्हणून आहे ते सुधारायला पाहिजे का नाही. 70-75 वर्षाचा म्हातारा, मी बॅगली उभा आणि म्हातारा त्यांना चालती राहता. हे आज ती निहायत निरात दारू पिना समी नशामा कोटाना बोलाव दोके बासती ओ म्हणा. बापरे कितला अंग दुकाळा नशा आहे. हा
म्हणजे काय करू, कोणती वयमात हे सुद्धा मुकला सुधरत नाही. हा, हे सगळं जर क्लिअर करायचं असेल ना, माया तुमच्या हातात माया. तुम्ही स्वयंपाक करत असताना देवाचं भजन म्हणलं पाहिजे, अंतकरणापासून देवाची भक्ती केली पाहिजे, वाईट विचार सुद्धा आले नाही.